नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात जर संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, अपंग योजना, विधवा योजना किंवा इंदिरा गांधी पेन्शन योजना चालू असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला KYC कशी करायची व हयाती फॉर्म कसा अपडेट करायचा याची मी पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही KYC नाही केली तर तुमचं पेन्शन येणं बंद होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, बरेचशा लाभार्थींचे पेमेंट थांबलेले आहे फक्त एका छोट्याशा चूकमुळे की त्यांनी हयातीचा फॉर्म व ऑनलाईन KYC न केल्यामुळे. आता तुम्ही मोबाईलमधूनच घर बसल्या तुमची KYC पूर्ण करू शकतात. तर त्यासाठी तुम्हाला एक प्ले स्टोअरमधून ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, बेनिफिशरी सत्यापन ॲप हे डाउनलोड करायचं आहे. याच्यासोबत अजून एक ॲप्लिकेशन असणं गरजेचं आहे मोबाईलमध्ये इन्स्टॉल तुमच्या, ते म्हणजे आधार फेस RD. हे दोन ॲप्लिकेशन तुम्हाला मोबाईलमध्ये इन्स्टॉल असणं गरजेचं आहे. तर चला आता बघूया आपण मोबाईलमध्ये की फॉर्म कसा भरावा. तर बघा, ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्याच्यानंतर इथे महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर सोशल सिक्युरिटी पेन्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला केल्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी व्हेरिफिकेशन हे ऑप्शन दिसतं आणि व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट हे दोन ऑप्शन तुम्हाला दिसतं. तर बेनिफिशरी व्हेरिफिकेशन ह्या फर्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती आधार नंबर टाकायचा आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कन्सेंटला परमिशन द्यायची. तर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP येणार आहे. OTP तुम्ही व्हेरीफाय करायचा आहे. इथे OTP टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर बघा, इथे तुमचा OTP सबमिट झाल्यानंतर बेनिफिशरी व्हॅलिडेटेड बाय द स्कीम प्लीज प्रोसेड फॉर आधार ऑथेंटिकेशन. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे कन्सेंटला परमिशन द्यायची आहे. परमिशन दिल्यानंतर पुन्हा सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर बघा, आधार फेस RD म्हणून ओपन होईल ॲप. इथे तुम्हाला फेस व्हेरिफिकेशन करायचं आहे. तर फेस व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला अशा प्रकारची रेड कलरची विंडो दिसेल. इथे तुम्हाला तुमचा फेस त्यामध्ये दाखवायचा आहे व आईज ब्लिंक करायचे. त्याच्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन सक्सेस होईल. मला अशा प्रकारे तुमचा युअर BSA ट्रान्झॅक्शन नंबर दिसेल. हा BSA ट्रान्झॅक्शन नंबर तुम्ही सेव्ह करून घ्यायचा किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे. व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्लीज इंटर BSA ID. आता आपण व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपल्याला एक BSA ID मिळालेली आहे. तुम्हाला SMS मध्ये पण प्राप्त होईल व आपण व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्ही त्याचा तो स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता. तर आता आपण BSA ID टाकून सबमिट करूया. प्रोसेसिंग होईल. पुन्हा तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP येणार आहे. OTP टाकायचा व व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट शो होईल. तुमचं अशा प्रकारे श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, पेन्शन योजनेची तुम्ही हयातीचा फॉर्म भरू शकतात. ही होती प्रोसिजर. तुम्ही याचा पण स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे फ्युचरमध्ये यूजसाठी. त्याच्यानंतर तुम्हाला इथे बघा फोटो दिसतोय, त्याच्यानंतर आधार नंबर, बेनिफिशरी ID दिसते, स्कीम दिसते, कोणती स्कीम आहे, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, नेम, मोबाईल नंबर, कॅटेगरी आणि स्कीम बिलॉंग्स टू महाराष्ट्र असं तुम्हाला दिसतंय. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. जय महाराष्ट्र.